फक्त 2 मिनिटात 24 मिनी समोसा तयार. आता एकेका समोशाला आकार द्यायची गरज नाही. 1.5 वाटी गव्हाचे पीठ घेतले, अर्धी वाटी बारीक रवा घेतला, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा ओवा आणि 2 चमचे गरम करून तेल ओतलं. आता हे सगळं मिक्स करून लागेल तसं पाणी घालून चपातीच्या पिठासारखं हे घट्टसर मळून अर्धा तास असंच ठेवून द्यायचं. आता सारणासाठी 3 बटाटे उकडून व्यवस्थित स्मॅश करून घेतले. पाव चमचा हळद टाकली, 1 चमचा लाल तिखट टाकले, अर्धा चमचा गरम मसाला घेतला, अर्धा चमचा चाट मसाला घेतला, 1 चमचा धने पावडर आणि चवीपुरतं मीठ, 2 चमचे कस्तुरी मेथी टाकली. आता हे सगळं मिक्स करून याचा एक डो बनवून घेऊया. 20 मिनिटं झाली. आता या पिठाच्या 2 चपात्या लाटून घेऊया. हा आहे समोसा मेकर. जास्त महाग नाही आहे बरं का, अगदी 100 रुपयाला मिळून जाईल. मला हा बघितल्या खूप आवडला. मी लगेच ऑर्डर केला आणि याची क्वालिटीसुद्धा ना खूप छान आली आहे. मी हा मिशोवरून मागवला आहे. तुम्हाला जरा पाहिजे असेल ना तर मी तुम्हाला लिंक देते, ऑर्डर करा. या समोसा मेकरवरती ही एक लाटलेली चपाती अशी ठेवली. आता मी एक छोटी चपाती लाटली ना, जर मोठी असती ना तर पूर्णपणे यामध्ये 24 समोसे बसतात. आता याच्या मध्ये हे सारणाचे एक गोळे ठेवून द्यायचे आणि वरून दुसरी चपाती ठेवायची. आता याच्यावरती लाटणीने हलक्या हाताने 2-3 वेळा लाटल्यावर समोसे तयार होतात. पण मी ना इथे असंच बोटाने दाबून असंच एक कट करून समोसे तयार करून घेतलेत. पहा किती मस्त पटापट एक समोसे निघत आहेत. आता मीडियम गॅसवर समोसे छान कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही साईडने व्यवस्थित फ्राय करायचे. झाले आपले समोसे तयार.